मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये तुमच्या इंग्लिशच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत। चला पाहूया। बघा, या ठिकाणी आपण पाहणार बेसिक कन्सेप्ट, इंग्लिशच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या सगळे ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या क्लिअर होऊन जातील। आणि आज आपला इंग्लिशचा सिरीजचा फर्स्ट डे। चला पाहूया आता। बघा, ह्या ठिकाणी आपण पाहणार सगळ्यात अगोदर सब्जेक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कर्ता। जर तुम्ही अतिशय बेसिक आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी गॅरंटी देतो ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील। बघा, सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता, ज्याला आपण मराठीमध्ये सब्जेक्टला कर्ता म्हणतो। आणि सेकंड काय, वर्ब। वर्बचं पण आपण प्रकार पाहणार आहेत। वर्ब म्हणजे काय ते पण पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहेत। वर्ब म्हणजे काय, क्रियापद। आणि लास्टला आपली कन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कर्म म्हणतो। बघा, आता सगळ्यात अगोदर आपण सब्जेक्ट विषयी सगळी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। बघा, सब्जेक्ट म्हणजे आता सब्जेक्टचे जे काही प्रकार पडतात ते 3 प्रकार पडतात। किती? 3। फर्स्ट पर्सन, त्याच्यानंतर सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असे कर्त्याचे 3 प्रकार पडतात। सब्जेक्टचे 3 प्रकार पडतात। आता ह्या 3 प्रकारामध्ये पाहूया। इथं फर्स्ट पर्सनमध्ये आय आणि वी असे 2 प्रकार असतात। फर्स्ट पर्सनमध्ये आय आणि वी असे 2 प्रकार पडतात। आणि आय म्हणजे काय, मी, वी म्हणजे आम्ही, आपण मराठीमध्ये म्हणतो। तर आय जो असतो हा आय असतो सिंग्युलर, म्हणजे एकटा। आय, मी एकटा, आय म्हणजे मी। मग आय काय आला, एकटा आला म्हणजे सिंग्युलर। सिंग्युलर म्हणजे काय, एकवचनी, हा करता। मग याला आपण काय म्हणू शकतो, फर्स्ट पर्सन सिंग्युलर। म्हणजेच काय, तुम्हाला विचारलं फर्स्ट पर्सन सिंग्युलर कोणता करता आहे, तर आय, आय म्हणजे मी, हा काय, फर्स्ट पर्सन सिंग्युलर। त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट पर्सनमध्ये प्लुरल जो करता आहे तो कुठला आला, वी। वी म्हणजे आम्ही। इथं समजा अनेक व्यक्ती उभे आहेत, मग आपण म्हणतो आम्ही। ओके, तर अनेक व्यक्ती जर राहिले आणि आपण आम्ही या शब्दाचा यूज करत असू, त्याला इंग्लिशमध्ये आपण वी म्हणतो। आणि वी म्हणजे काय, प्लुरल। मग आपण फर्स्ट पर्सन प्लुरल कोणता येईल आपला, फर्स्ट पर्सन प्लुरल वी। आणि फर्स्ट पर्सन सिंग्युलर कोणता येईल, आय। आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही। आता तुमची फर्स्ट पर्सन सब्जेक्टची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल। आता आपण सेकंड पर्सनकडे वळूया। बघा, सेकंड पर्सनमध्ये यूचे 2 प्रकार येतात, यू एक आणि हा यू एक। यू म्हणजे तू एकटा, तू। आणि तुम्ही अनेक जण जर उभे राहिले, तुम्ही जर तू एकटा राहिला तर तो जो यू असतो तो म्हणजे तो येतो तुमचा सिंग्युलर, म्हणजे एकवचनी। आणि हा जो यू येतो तू, तुम्हीचा, तो येतो तुमचा प्लुरल। म्हणजे जर तुम्ही हा शब्द आला तर तो पण यूचे 2 प्रकार पडतात, एक सिंग्युलर आणि एक प्लुरल। म्हणजे सेकंड पर्सनमध्ये हा सेकंड पर्सन सिंग्युलर आणि हा सेकंड पर्सन प्लुरल, असे सेकंड पर्सनचे 2 प्रकार पडतात। चला आता आपण पाहूया थर्ड पर्सन। थर्ड पर्सनमध्ये ह्या ठिकाणी तुम्ही पहा, हे जे 3 करते, ही, शी, इट, हे तिघीच्या तिघी आहे सिंग्युलर, त्याला आपण काय म्हणतो, एकवचनी। हे तिघीच्या तिघी सिंग्युलर आहेत, एकवचनी आहेत। आणि हा जो दे आहे हा प्लुरल आहे, अनेकवचनी आहे। सगळ्यांनी लक्षात ठेवा। आता थर्ड पर्सनमध्ये ही म्हणजे तो, थर्ड पर्सन सिंग्युलर, शी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर, त्याच्यानंतर इट म्हणजे पण थर्ड पर्सन सिंग्युलर। आता ही म्हणजे तो, समोरचा एखादा व्यक्ती आपण म्हणतो तो असं करतोय, तो तसं करतोय, त्याच्यासाठी आपण हीचा वापर करतो। त्याचप्रमाणे सी आणि इट म्हणजे एखादी वस्तू आहे किंवा एखादा व्यक्ती आहे, निर्जीव वस्तू किंवा एखादं झाड वगैरे, त्याच्यासाठी आपण हा, ही, हे, तो, ती, ते हे शब्द वापरतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, थर्ड पर्सन सिंग्युलर, इट। आणि त्याच्यानंतर लास्टला दे, आणि हा काय, थर्ड पर्सन प्लुरल, म्हणजे अनेक व्यक्तींचा ग्रुप उभा आहे, तुम्हाला म्हणायचे ते लोक त्या ठिकाणी उभे आहेत, ते असं करतात, ते तसं करतात, तर त्यावेळेस आपण दे ह्या कर्त्याचा वापर करतो, ते, त्या, ह्या या शब्दांसाठी इंग्लिशमध्ये। मग ह्याप्रमाणे आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर केली असेल, तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करा। आता बघा, पुढे आपण पाहूया वर्ब। वर्ब म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, क्रियापद म्हणतो। आता आपण वर्बचे सगळे टाईप्स पाहूया। चला, ठीक आहे का, चालू। मित्रांनो, आता आपण जी कन्सेप्ट पाहणार आहेत ती म्हणजे वर्ब, सेकंड कन्सेप्ट। तुमची फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, आता आपण सेकंड कन्सेप्ट पाहूया। बघा, सेकंड कन्सेप्ट आहे आपली वर्ब। वर्ब म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो क्रियापद। आता बघा, वर्बचे ह्या ठिकाणी 5 टाईप्स आहेत। ओके, तसे तर वर्बचे आपण प्रकार पाहायला गेले तर खूप आहेत, पण आपल्याला ह्या ठिकाणी वर्बच्या फॉर्म पाहायचे आहेत। काय पाहायचे आहेत, फॉर्म। आणि वर्ब म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे। टाईप्स खूप आहेत, ते आपण थोड्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊ। बघा, वर्बच्या ज्या फॉर्म आहेत
त्या वर्बच्या फॉर्म किती आहेत? 5 फॉर्म आहेत वर्बच्या. मग आता समजून घ्या वर्बच्या 5 फॉर्म काय असतात. आता बघा ह्या ठिकाणी मी लिहिलं कम. तर ही वर्बची आली फर्स्ट फॉर्म. त्याचप्रमाणे सेकंड केम, ही आली वर्बची सेकंड फॉर्म. त्याचप्रमाणे कम, दोघांची स्पेलिंग सेम आहे पण याला कोम असं वाचलं जातं. कम, केम, कोम. त्याच्यानंतर फोर्थ फॉर्म आहे ती म्हणजे कमिंग आणि फिफ्थ फॉर्म आहे ती म्हणजे कम्स. आता बघा ह्या ठिकाणी एक गोष्ट नोटीस करा तुम्ही. ह्या ठिकाणी मी वर्बच्या चौथी फॉर्मला ING लावलेला आहे. जर ज्या ठिकाणी तुम्हाला ING लावलेला दिसला वर्बच्या शेवटी तर समजायचे ही वर्बची फोर्थ फॉर्म आहे. आणि फिफ्थ फॉर्म म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्हाला वर्बच्या शेवटी यस किंवा यस प्रत्यय लावलेला दिसला वर्बच्या शेवटी तर ती काय असते? तुमची फिफ्थ फॉर्म असते. आता बघा वर्ब म्हणजे काय? जर तुम्ही एखादी क्रिया करतायत, एखादं काम करतायत तर त्याला आपण काय म्हणतो? क्रिया. म्हणजे जी क्रिया होते त्याला आपण क्रियापद म्हणतो आणि क्रियापद म्हणजेच वर्ब. तर वर्बच्या अशा खूप साऱ्या फॉर्म आहेत. असे जगामध्ये खूप सारे वर्ब आहेत. जेवढ्या क्रिया आहेत त्या सगळ्या आपल्या काय आहेत? वर्ब्स. आता बघा सेकंड आपण जर घेतलं ह्या ठिकाणी मी एक घेतो गो. गो आली तुमची साधारण वर्बची फर्स्ट फॉर्म. त्याच्यानंतर सेकंड गोची सेकंड फॉर्म वेंट आणि थर्ड फॉर्म काय आहे? गॉन. आणि फोर्थ फॉर्म काय आहे? सगळ्यांना माहिती आहे. त्याला फक्त काय लावायचं आहे? ING. आणि लास्टचे फॉर्म काय आहे? गोज. तर ह्या ठिकाणी अशा गोचे आपण किती फॉर्म घेतल्या? 5. कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे. अशा 5 फॉर्म आपल्या काय येतात? वर्बच्या येतात. ह्या ठिकाणी अशा खूप सारे वर्ब आहेत. त्याच्या आपण एक स्पेशल फॉर्मचा सगळा व्हिडिओ काढणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या वर्ब्स घेतले जातील. जवळजवळ 150 ते 200 वर्ब आपण घेऊ. तर ह्या ठिकाणी तुम्ही ह्या 2 वर्ब कन्सेप्ट अशाप्रमाणे लक्षात ठेवू शकतात. सगळ्या वर्ब्स अशा येतात. साधारण जी वर्ब असते ती फर्स्ट फॉर्म असते. सेकंड फॉर्म भूतकाळीची असते आणि फर्स्ट फॉर्म वर्तमान काळची असते आणि सेकंड फॉर्म पण भूतकाळची असते. आणि थर्ड फॉर्म जी असते ती काय असते? आपण ज्याला ING लावला ती तुमची काय होऊन जाते? म्हणजे तसं कुठल्या याच्यामध्ये येते ते आपण पुढे समजून घेऊ. आणि फिफ्थ फॉर्म पण वर्तमान काळाची असते. दोघी वर्तमान काळाचे असतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला वर्ब म्हणजे काय? वर्बचे कशा फॉर्म येतात, वर्बचे 5 फॉर्म कशाप्रमाणे येतात हे समजलं असेल. आता आपण जो लास्टचा विषय आपला तो आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो? कर्म. ही कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. घ्या चालू. बघा आता आपण थर्ड जी कन्सेप्ट पाहणार आहेत ते आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्म. आता कर्म म्हणजे काय ते समजून घ्या. बघा या ठिकाणी मी एक तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. तुम्ही पहा, मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण पाहिलं आय म्हणजे काय आहे? तुमचा फर्स्ट पर्सन सिंग्युलर हा कर्ता आहे. बरोबर. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिलं की गो ही काय? तुमची वर्ब आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. मग आता उरलेला जो काही पार्ट आहे याला आपण काय म्हणू शकतो? ऑब्जेक्ट म्हणू शकतो किंवा कर्म म्हणू शकतो वाक्यातला. तर ह्या ठिकाणी एवढं लक्षात घ्या, सब्जेक्ट आणि वर्ब सोडून जो उरलेला पार्ट असतो वाक्यामध्ये त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, कर्म म्हणतो. त्याचप्रमाणे इथं बघा, ही काय आला तुमचा, हा काय आला तुमचा सब्जेक्ट, हा काय आला तुमचा एवढा पार्ट वर्ब आणि उरलेला पार्ट जो क्रिकेट आहे हा काय आला मग तुमचा ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे इथं पहा, हा काय आला तुमचा सब्जेक्ट, एवढा पार्ट का आला वर्ब आणि हा उरलेला पार्ट का आला तुमचा ऑब्जेक्ट. तर ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या तिघी कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. तुम्हाला वाक्यातील सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हेही समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपण अशाच प्रमाणे इंग्लिशची सिरीज घेणार आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आता बघा मी तुम्हाला एक वाक्य देतो, इथं 2 वाक्य देतो, त्या वाक्यातलं तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट ओळखायचे आहेत आणि ते आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला हे 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सब्जेक्ट कुठला आहे, वर्ब कुठला आहे आणि ऑब्जेक्ट कुठला आहे.